महत्वाचं कौतुक आहे ते मासाहेब जिजाऊंचं. एकुलता एक पोर आहे आपल्या मरणाच्या गोठ्यात निघालाय, पण त्यावेळी मासाहेब असं नाही म्हणाले, राजा एवढी वेळ जाता का दुसऱ्या कोणातरी पाठवायचं नाही समजायला. नाही एकुलतले तुम्ही, तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातारपणी आम्ही कुणाच्या तोंडाला बघायचं नाही. उलट राजे आशीर्वाद घ्यायला आले कडाडल्या मासाहेब, राजे खानाचा हिसाब सुट्टा करा, आम्हाला खान हवाय राजे. पण त्याच वेळी राजांना वाटलं खान बलाढ्य आहे, यदा कदाचित जर खानाच्या तावडीतनं आपण जिवंतच परत नाही आलो तर. तसं ते मासाहेबांना म्हणाले, मासाहेब कदाचित खानाच्या तावडीतनं जर आम्ही जिवंतच परत नाही आलो तर. तसे ते कडाडले सौदामिनी, राजे नाहीच परत आलात तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या काळजीनं तुमची पावलं रेंगाळता कामा नाहीत राजे. जा मेलात तरी चालेल. शिवाजी घडतो ना, तो अशा संस्कारातून घडतो. हल्ली आमची पद्धत बदलली आहे. आता आमची आई आमच्या पोराला शाळेच्या सहलीसाठी एसटीत बसवायला जाते आणि एसटीत बसवताना त्याला म्हणते, बाळा मधल्या सीटवर बस बरं का. बाळा म्हणते का, नाही पुढलं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागलं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगायला पाहिजे. सगळी धडपड ही पोरं जगवण्यासाठी आहे. अरे जिथं पोरं जगण्यासाठी तयार केली जातात ना, तिथं पोरं खूप लवकर मरतात. आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात ना, तिथं पोरं मेली तरी पुरून उरतात. हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, सगळ्यात मोठा. आणि इथूनच कळलं इथल्या मावळ्यांना, राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे, राजा आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहे, राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे. मग आपण कसं नाही. मग सुरधारी स्पर्धा तानाजी म्हणायचा, राजा द्या किडा, राजा जातो की मी, राजा फिरतो की मी, राजा मरतो की मी. कसा बाजी म्हणायचा, अरे काना अरे आम्ही हाय ना वाजून, ते काय नाही राजा, ही मोहीम आपली, आपल्याला पाहिजे ही मोहीम, आपण जाणार राजा, आपण मरणार राजा. तसा यसाजी म्हणायचा, अरे बाजी आपण एवढा आपलाय. राजा म्हणायचं मी जाणार, राजा मी जाणार. हरटायो आता उभी पाठ शाही ठोकल